नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही डिझाईन बघितले असेल, एकदम प्रोफेशनल डिझाईन असणार मित्रांनो. आपण प्रत्येक फेस्टिवलच्या 3 किंवा 4 डिझाईन घेऊन येत असतोच. आता काही दिवसामध्ये बैलपोळा येते, त्याच्यानिमित्त आपण ही डिझाईन घेतलेली आहे. आपण याच्यामध्ये जे काही मटेरियल यूज केलं एकदम बेसिक मटेरियल आहे मित्रांनो. त्याचे बेसिक मटेरियल यूज करून आपण एकदम प्रोफेशनल डिझाईन बनवली. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तशी मराठी ग्राफिक्स नावाची आपली एक ॲप आहे, त्या ॲपवरती आपण सर्व काही मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देत असतो. त्याच्यामध्ये ॲप नक्की डाउनलोड करा. तर चला बघू आपण डिझाईन कशी बनवली. सर्वात पहिले तुम्ही डिझाईन बघू शकता, एकदम साधी सिंपल डिझाईन आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण काही जास्त काही मटेरियल यूज केलेलं नाही आहे. तर सर्वात पहिले काय करतो मी, इथं एक पेज क्रिएट करून घेऊ आपण. पेज क्रिएट करण्यासाठी इथं जातो मी फाईलवरती, न्यूवरती. आता आपण एक इथं काय करू, 4x5चं पेज जे आहे ते क्रिएट करून घेऊ. इंचेसमध्ये ठेवतो मी. इथं रेझोल्युशन 400 घेतो. RGB कलर याला करू क्रिएट. चला, आपलं पेज जे आहे ते क्रिएट झालं. आता आपण इकडून डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करू. मित्रांनो, हे करायच्या पहिले तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, आपले जे ॲप आहे त्या ॲपवरती आपण एक PhD पॅक बनवलेलं आहे तुमच्यासाठी. काय होतं मित्रांनो, आपल्याला कामं येतात पण आपल्याकडं टाईम कमी असतो. आपलं कमी टायमामध्ये डिझाईन बनवून द्यावं लागतं. त्याच्यामुळं काय, आपण तुमच्याकडे जर सगळ्या PhD अवेलेबल असतील, फक्त तुम्ही चेंजेस करून ते डायरेक्ट देऊ शकता. म्हणजे तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो ही, की आपण काय, तुम्हाला जर कोणाचं काम आलं तर तुमच्याकडे जर PhD सेवा असतील, तुम्ही थोडंफार चेंजेस करून तुम्ही सेल करू शकता. तसं आपण हा तुमच्यासाठी PhD पॅक बनवला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 350+ लग्नपत्रिका भेटणार आहे. त्याच्यानंतर बड्डे पोस्टर, होल्डिंग पोस्टर, उत्सवाचे पोस्टर, सोशल मीडिया डिझाईन, मराठी फॉन्ट, मराठी कॅलिग्राफी, मराठी कन्व्हर्टर, सर्व काही त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे मित्रांनो. सध्या त्याची प्राईस 499 आहे मित्रांनो. आता काही दिवसामध्ये त्याची प्राईस वाढू शकतं. हा कोर्स आपल्या ॲपवरती आपण लॉन्च केलेला आहे. खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही लगेच बाय करू शकता. तर चला बघू आपण डिझाईनमध्ये आपण काय बॅकग्राऊंड क्रिएट करू. सर्वात पहिले काय करतो मी, इथं बघा आपण एक बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे. ते आपण पहिले क्रिएट करून घेतलं होतं, पण त्यालाच काय करतो मी, इथं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. बघा, खालची लेअर करतो आणि आपलं जिकडे मेन डिझाईन याच्यावर मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. ओके. आता हे आपण काय करतो, 2 बॅकग्राऊंड म्हणजे 2 जी इमेज JPG आपण त्याला म्हणजे मर्ज करून घेतलं होतं. मी ते क्लिक करतो. बघा, त्याला कंट्रोल ई केलं तर त्याच्यामुळे आता ते दिसत नाही आहे. ओके. आता जे आपलं जेवढं काही मटेरियल आहे आपण ते डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. सर्वात पहिले मी इथं PNG आहे आपली, ती ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. तर क्लिक करतो आणि आपण इकडं असे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. ओके. बघा, आपण त्याच्यामध्ये आपलं ते बैलपोळा नाव ते बी आलेलं आहे. ओके. तर काय हरकत नाही ते आलं तर. बघा, आता याच्यामध्ये नाही का आपण एक डबल बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे. बघा, आता सर्वात पहिले आपण काय करू, जे आपले बैलाचे जे PNG आहे त्याला मास्क करून घेऊ, म्हणजे मर्ज करून घेऊ. त्यासाठी काय करतो बघा, मी इथं एक एम्प्टी लेअर घेतो, तिला आपण इथं खाली घेऊ. ठीक आहे. त्यानंतर मी इथं घेतो ब्रशच्या लिस्टवरती क्लिक करतो. इथं नॉर्मल जो आपण ब्रश यूज करतो ते घेतो. स्क्वेअर ब्रॅकेटला थोडी साईज मोठी करून घेऊ. इथं आपण त्याचा कलर ब्लॅक घेऊ नॉर्मली. ओके. त्याची साईज थोडी मोठी करून घेतो, असं अप्लाय करतो. बघा, साईज छोटी मोठी करून असं अप्लाय करू आपण. इथून वाटलंच तर थोडी ऑपोसिटी आपण अजून वाढून घेऊ, म्हणजे काय होणार ते एकदम प्रॉपर दिसेल. आता अशी थोडी असे एक पॅच मारायची आहे जिथं की बैलाचा पाय ठेवलेला आहे. ओके. बघा, आता डन. बघा, ऑलमोस्ट ते मॅच झालेलं आहे. आता आपण काय करू, अजून ते प्रोफेशनलसाठी आपण काय करू, याच्यावरती क्लिक करतो मी. त्याच्यावरती आपण एक लेअर क्रिएट करू. इथं मी घेतो ग्रेडियंट आणि असं तर ग्रेडियंट अप्लाय करू. बघा, आता ओके, एकदम झाकून गेलं, म्हणजे ते कवर झालं आणि मर्ज झालं ते बॅकग्राऊंडमध्ये. टेक्स्टला सध्या ऑफ करतो मी इथं. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड मर्ज करणार आहे. बघा, जे की आपण एका पहिल्या डिझाईनमध्ये यूज केलं तर आपण तेच आपण या डिझाईनमध्ये बी यूज करणार आहे आता. बघा, त्याला मी असं तर ओके. आता आपण याला काय करतो, मी या लेअरच्या खाली घेतो. बघा, इथं टाकतो मी त्याला. ओके. बघा, आता याला काय केलं तर आपण याची जे मास्किंग आहे मी ती काढतोय का. बघा, असं बॅकग्राऊंड होतं, ते आपण एका डिझाईनमध्ये पहिले यूज केलं तर त्याचा पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे. ते जर तुम्ही बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा. याला करू आपण मास्किंग. इथं मास्किंगवरती क्लिक करतो. इथून इरेजर टूल घेतो, असं इरेजर करून घेतो. बघा, अशा प्रकारे तुम्ही त्याची मास्किंग करू शकता. ते बॅकग्राऊंड आहे ते मर्ज झालं. आता आपण जो टेक्स्ट घेतला होता मी त्याला इथून ऑन करून घेतो. बघा, आता आपलं टेक्स्टमध्ये काहीच केलं नाही मित्रांनो. आपण याच्यामध्ये श्रीलिपी फॉन्ट यूज केलेला आहे, जो की आपला जो पॅक बनवलेला आहे, जो आपला PhD पॅक आहे, या पॅकमध्ये तुम्हाला ते श्रीलिपी कन्व्हर्टर अवेलेबल होऊन जाईल, श्रीलिपी फॉर्म बी अवेलेबल होऊन जाईल.
तुम्हाला एकदा लग्नपत्रिकेचा डेमो दाखवतो बघा. खूप काही लग्नपत्रिका असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय काय मटेरियल असणार, आपल्या ॲपमधून कसं मटेरियल डाउनलोड करू शकता, कशा पेज डाउनलोड करू शकता, त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बी टाकलेला आहे. ते तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. त्यामध्ये आपण सर्व काही डिटेलमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. ओके, बघा याच्यामध्ये आपण श्रीलिपी फॉन्ट यूज केलेलं आहे. आता जो आपल्याला राहिलेला टेक्स्ट आहे मी त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. ओके, आणि आपण एक लाईन ॲड केली ती बघा. याच्यामध्ये एकदम नॉर्मली बेसिक फॉन्ट यूज केलेले आहे आपण याच्यामध्ये. त्याला मी तसं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो आणि तो असं अप्लाय करू बघा. ओके, आता हे काय होतं की जास्त स्पेस दिसते, त्याच्यामध्ये आपण नाही का एक पेन जे ॲड केलं ते बघा अशा पक्षींच्या, त्याला बी आपण इकडे काय करू ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. याला बी मी असं काय करतो ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो इकडं. ओके, असं ठेवू इथं आपल्या अकॉर्डिंग. डबल याची कॉपी करून आपण थोडं असं बी ठेवू शकतो. म्हणजे काय होणार ते अजून ओके दिसणार. त्याची ऑपॉसिटी कमी करून घेऊ. अजून बी ठेवू शकतो आपण असं. डिलीट करू. आपण काय करू, मी याचं जे वरचे आहे याला मी ऑल दाबून धरतो. कंट्रोल झेड करू पहिले. त्याला मी असं क्लिक करतो, असं ऑल दाबून धरतो आणि असं प्रेस करतो बघा. आता त्याची कॉपी झाली. कंट्रोल झेड. आता आपण काय करू, त्याला इकडं ड्रॉप करू. इथं असं ड्रॉप करतो मी. त्याच्या इथं मास्किंगवरती क्लिक करतो. इथून मी घेतो इरेजर टूल. त्याची साईज कमी करून घेऊ आणि बाकीचं असं इरेज करून घेऊ. आणि आता याची जे आहे तो आपण अशी ऑपॉसिटी कमी करू बघा. आता ते एकदम परफेक्टली दिसते. अशा प्रकारे तुम्ही जे आपला जो खाली पेज दिसतोय तो कवर करून डिझाईनमध्ये ग्लो क्रिएट करू शकतो. बघा मित्रांनो, आपण याच्यामध्ये काहीच केलेलं नाही आहे. आपण टेक्स्टला काय इफेक्ट दिला ते बी दाखवतो एकदा. आपण काय नाही, नॉर्मली बिविल दिलेलं आहे आणि एक कलर ठेवलेला आहे नॉर्मली आणि थोडा शॅडो दिलेला आहे बघा. बिविलची सेटिंग आहे तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ते तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. त्यानंतर शॅडोची सेटिंग बघा, ते तुमच्या डिझाईनमध्ये तुम्ही यूज करू शकता. मित्रांनो, आपण जे निमित्त हार्दिक शुभेच्छा आहे याला निमित्त जो हा फॉन्ट बघा हिंड फॉन्ट दिलेला आहे आणि हार्दिक शुभेच्छाला हिंड बोल्डमध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्याला आपण हायलाईट केलेलं आहे. ओके, इकडे बघू शकता. इकडे कोणता फॉन्ट दिलेला आहे आपण, इथं हिंड आणि मिडियम फॉन्ट दिलेला आहे. म्हणजे आपण काय आहे फक्त 2 फॉन्ट यूज केलेले आहे याच्यामध्ये, एक हिंड आणि एक श्रीलिपी फॉन्ट यूज केलेला आहे मित्रांनो. आपण ते यूज करूनच आपली जी डिझाईन एकदम प्रोफेशनल बनवलेली आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या फाईलचे जर तुम्हाला PhD फाईल लागत असेल तर खाली लिंक दिलेली आहे आपल्या ॲपची, ते ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ही फाईल एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल. त्याला काही पासवर्ड वगैरे नाही आहे. तुम्ही यूज करा. तुम्हाला तुमचे काही डाऊट असतील तर मला इथंच मेसेज करा. खाली नंबर बी दिसत असेल याच्यावर तुम्हाला कधी बी कॉल करा, मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करेल. ओके, चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.